पुण्यातील खर्डी भागातील रेव पार्टीवर छापा। उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅटमध्ये सुरू होती रेव पार्टी। रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांना अटक। प्रांजल खेवलकर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचे पती। प्रतीक्षा, तुमचं माय महानगर लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत करते। सध्या पुण्यातील खर्डी भागातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये मध्यरात्री पोलिसांनी एका रेव पार्टीवर धाड टाकली आणि या रेव पार्टीवर धाड टाकल्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली। कारण या पार्टीमध्ये शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या म्हणजेच रोहिणी खडसे यांचे पती आणि त्याचबरोबर एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर देखील उपस्थित होते। त्यांना देखील रंगेहात पकडण्यात आले। आलिशान सोसायटीत ऑनलाईन बुकिंगद्वारे 3 फ्लॅट्स रेव पार्टीसाठी बुक करण्यात आल्या होत्या। यापैकी एका फ्लॅट्समध्ये ड्रग्सचे सेवन होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत फ्लॅटवर छापा टाकला। तिथे 2 महिला आणि 5 पुरुष देखील उपस्थित होते। त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं। पोलिसांनी ड्रग्स तपासणीसाठी नमुने गोळा केले असून संशयितांची चौकशी देखील सुरू आहे। या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांच्या कुटुंबावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे। प्रांजल खेवलकर यांच्यासह सर्व संशयितांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे। ही घटना पुण्यातील ड्रग्स आणि रेव पार्टी संस्कृतीवर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे। पोलिसांनी गोपनीयता राखत कठोर कारवाईचे संकेत देखील दिले आहेत। या प्रकरणाचा तपास पुढे काय दिशा घेतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। स्थानिक नागरिकांमध्ये देखील या घटनेबाबत तीव्र नाराजी देखील व्यक्त केली जात आहे आणि त्याचबरोबर राजकीय वर्तुळातून अनेक राजकीय नेत्यांची देखील आपल्याला प्रतिक्रिया पाहायला मिळणार आहे। या संदर्भात पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।